जी लोक वर्षभर टायगरच्या संघर्षाच्या केसेस हँडल करतायत, दोघांनी टायगर बघितलं. मी पहिली रिक्वेस्ट केली, म्हटलं 2 तासावर टायगर रिझर्व्ह आहे, तिथे जाऊन बाकी सगळं सोडा, म्हटलं केसेस नंतर करू, आधी वाघ काय आहे, तुम्ही कुठल्या प्राण्याच्या संघर्षाच्या घटनांच्या नोंदी करताय, तो कसा दिसतो, फोटोमध्ये बघणं खूप वेगळं असतं, फोटो व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष बघणं. म्हटलं तो बघून या, त्याच्यानंतर आपण पुढचं ट्रेनिंग करूया, ही म्हणायची वेळ आली मला. मला पण आश्चर्य वाटलं की आपल्याला खरंच वाटतं फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे तर वाघ तर काय बघितलाच असेल, 2 जणांनी बघितला होता वाघ. सो मग तिथपासनं मला त्यांची तयारी करावी लागली. म्हणजे तुझं म्हटलं की तयारी काय असते, चॅलेंजेस काय असतात, ही बेसिक चॅलेंजेस असतात की टायगर रिझर्व्हमध्ये किंवा वाईल्ड लाईफ सँच्युरीमधल्या स्टाफला ती सवय असते की अरे सकाळी राऊंडला गेलो 2 टायगर बघून आलो, इकडे राऊंडला गेलो तिकडे पाणी पित होता, हे त्यांच्यासाठी रोजचं असतं. टेरिटोरियल जेव्हा तुम्ही बाहेर येता तिथल्या लोकांना जेव्हा असे संघर्ष हँडल करायला लागतात त्या दरवेळेला त्यांचं ट्रेनिंग झालेलं नसतं. करेक्ट. सो मग वाघ काय आहे, सुरुवात मी तिथपासनं केली. वाघ काय आहे, मग तो कसा दिसतो, मग तो कसा वागतो, मग त्याचे पंजे कसे असतात, मग ते ओळखायचे कसे, की जेणेकरून जेव्हा उद्या संघर्षाची घटना पुन्हा सारखा झाली तर त्या लोकांची मला मदत व्हावी, की ह्याला शोधायचंय कसं, आपल्याला शोधायचंय, त्याला पकडायचंय. तर मग ह्या स्टेजपासनं आम्ही त्यांचं ट्रेनिंग करत गेलो. पुढचा पार्ट आला ट्रेनिंगचा की वाघाचा मागोवा घेणं वॉज वन पार्ट. सापडल्यावर काय करायचं, सगळ्यांचं ट्रेनिंग झालेलं नसतं. इव्हन टायगर रिझर्व्हमध्ये देर इज अ स्पेशल टीम ज्याला रॅपिड रिस्पॉन्स टीम म्हणतात, की ती टीम असते, ती टीम ट्रेंड असते. सगळ्या स्टाफला त्याचं ट्रेनिंग दरवेळेला देत नाहीत. ती टीम येते, ती टीम कॅप्चर करते. इथे कुठे, इथे आम्ही होतो आणि तो स्टाफ होता.